आणि या मॅचमध्ये आता युनिट नंबर 3 वरती अंशुल भोसले दाखल होतोय. शिरगाव टीमचा एक घातक खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. सलामीला नेहमी दाखल होत असतो जय भवानी शिरगाव टीमसाठी खेळत असताना आणि तोडफोड बॅटिंग त्याची आपण नेहमीच पाहिली. परंतु या मॅचमध्ये आता 3ऱ्या क्रमांकावरती जर दाखल झालाय समोर फिरकीचं माहेरघर जय जलेश्वर वाडेकर. या मॅचमध्ये राईट मोर द विकेट. पुढचा बॉल ऑन साईडला ज्या प्रकारे मी म्हटलं होतं अंशुल भोसले मैदानावरती दाखल झालाय आणि पहिल्याच बॉलवरती त्यांना बॉलला पाठवल्या मिड विकेट सीमा पार. षटकार. हा षटकाराला आहे आणि षटकाराच्या साथीने धावफलक 6. याकड्यावरती टीमची टोटल तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. पुढचा बॉल अजून एक चांगला फटका गॅपमध्ये घेण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. चांगली फिल्डिंग पार मारली. 2 धावा एक पडायचा प्रयत्न होतोय आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जर झाला असता तर कदाचित तिथे विकेट मारली असती. हे चित्र आपण पाहतोय परंतु टाळ्या वाजतात. मागील मॅचमध्ये मयूर देबेकरला आपण पाहिलं भोपळाही पडू न शकता तो मैदानाच्या बाहेर दाखल झाला. या मॅचमध्ये अजिंक्य देबेकर आऊट झाला. म्हणजे बंधुराजाची जोडी राम आणि श्याम फोडण्याचा प्रयत्न जरूर केला या मॅचमध्ये परंतु तरी देखील अंशुल भोसले चांगली बॅटिंग करतो आहे. या मॅचमध्ये 2 धावा एक पडण्याचा प्रयत्न झाला आहे. धावफलक पुढे सरकत असताना 8. याकडेवरती टीमची टोटल तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. क्या बात आहे. अजून एक चांगला फटका थोरात आहे डीपमध्ये. उत्तम फेक करतील बॉलला. सिंगल मेल. सिंगलच्या साथीनं टीमची टोटल आता स्कोरबोर्डवरती पुढे सरकत असताना आत्तापर्यंत 9 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव मोठा आहे मयूर देवेकरकडे देखील आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये चांगला खेळ त्याचा आपण नेहमीच पाहिला. या मॅचमध्ये देखील टॅप करण्याचा प्रयत्न होता. डीपमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. खेळाडू उपस्थित लॉंग ऑनला उत्तम फेक करतील. दरम्यान मिळेल ते फक्त आणि फक्त सिंगल. अजून एक मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. पॉईंटला खेळाडू उपस्थित. सिंगल एकपटी दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फिल्डिंग चांगली होती या मॅचमध्ये वाडेकर टीमच्या माध्यमातून कारण जवळ एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू डीप बॅकवर्ड पॉईंट रिझनमध्ये जात असताना बॉलला त्यानं स्टॉप केला आहे आणि अखेर या 2 धावा 12. आणि आता ओव्हर नंबर 2 बॉडी ट्रॅकवरती वैदिक भंडारी वैदिक फिल्डर होते डीपमध्ये. आता ओव्हर नंबर 2 मध्ये सर्वेश पाटील. चांगली फिल्डिंग केली वैदिकनं त्यामुळे त्याच्याही नावाचा कौतुक व्हायला बघ. डीपमध्ये आपण पाहतोय धावत असताना भरपूर मोठं अंतर त्याने कापलं आणि त्यानंतर आपल्या संघासाठी 2 धावा त्याने वाचवल्यात. टीमची टोटल आता स्कोरबोर्डवरती पुढे जात असताना धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हरच्या अंती 12 आणि आता ओव्हर नंबर 2 सर्वेश. समोर मयूर देबेकर. पुढचा बॉल पहिलाच फुल टॉस टर्न केला ऑन साईडला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतात. थोरात होते परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गॅपमधून फरार. चौकार. भरपूर वेगानं खरं तर योगेश थोरात बॉलवरती पोहोचले परंतु थोडंसं मी म्हणेन नंतर मोठं होतं त्यामुळे हा चौकार आल्यानंतर टीमची टोटल देखील आता वेगानं फ्राय होत असताना स्कोरबोर्डवरती 16 धावा धावफलकावरती आपल्याला जरूर पार मिळतील. या मॅचमध्ये मयूर देबेकर चबाटपुद्रा चौकार आलाय. हर्ष लेबन जय जलेश्वर वाडेकर परेशदादा चौधरी यांनी पुरस्कृत केलेला संघ मैदानावरती खेळतोय. अजून एक विकेट. मागचा पाय वाकवला आणि षटकार दाखवला. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मयूर देवेकरच्या बॅटमधून आलाय षटकार. का बॅटिंग करतोय. सर्वेश पाटील वरती आक्रमण चढवलाय. एक चौकार तर एक षटकार.
यावेळेला देखील लाईन खराब. कॉम्बॅटिव्ह बॉक्स थोडंसं क्रॉस आहे, त्यामुळे आम्ही देखील सांगू शकत नाही आहोत की बॉल कसा पडला, परंतु वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे बाल केले आणि धावफलक आता पुढे सरकत असताना 23 आकड्यावरती टीमची टोटल आपल्याला जरूर पार मिळेल या मॅचमध्ये. पुढचा बॉल राईट नंबर ऑफ द विकेटनं. इथे देखील टप्पा पडल्यानंतर आता आत आलाय, परंतु पंच सांगतात वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात अजून एक धाव इथे बहाल करत असताना टीमची टोटल 24 या आकड्यावरती आपल्याला जरूर पार मिळेल. सामना चांगला रंगेल यातील मात्र शंका नाही आहे, कारण टॉस जिंकल्यानंतर हर्ष इलेव्हन जय जलेश्वर वाडेकर टीमनं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी टीम शिरगावला या मॅचमध्ये, आणि बॅटिंग करत असताना जरी इथे मात्र अजिंक्य दिवेकर आऊट झालेत, परंतु आता मयूर अजून एक चांगला फटका, खेळाडू उपस्थित होते. सिंगल मेल. आणि सिंगलच्या जोरावरती आता धावफलक देखील पुन्हा एकदा पुढे सरकत असताना 25. इथे देखील टर्न करण्याचा प्रयत्न होता, आडवा बाटा खेचण्याचा प्रयत्न तुम्ही पाहिलं जरूर. त्यानंतर आपण पाहिलं असाल तर एक सिंगल एकपटी गेली, डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न पूर्णपणे फसला, आणि त्यानंतर एक सिंगल मेल बाईकच्या स्वरूपात सिंगल ॲड होती. धावफलक 26. पुढचा बॉल अजून एक वेगळा फटका खेचण्याचा प्रयत्न, बैठक लागवण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. सिंगल मेल. लेग बायस. एक्स्ट्राच्या माध्यमातून धावफलक आता पुढे सरकत असताना 26 धावा, 27 धावा. शेवटचा एक बॉल. फुलटॉस. फटका फसलाय. योगेश थोरात पोहोचले, त्याने अखेर झेल स्वीकारलाय. अंशुल भोसलेला मैदान सोडावं लागेल. सत्तावीस. अजिंक्य सर, आपण एक बॅटरचं नाव सांगण्यासाठी खेळाडू पाठवा. ओमकार. ओव्हर नंबर 3चा खेळ प्रगतीपथावरती असताना बॉल ट्रॅकवरती योगेश थोरात, तर समोर मयूर दिवेकर दाखल होतो या मॅचमध्ये. राईट नंबर ऑफ द विकेट. पहिला बॉल वेगात टाकला, वेगात सोबत अचूक टप्पा. जसा टप्पा पडला प्रचंड वेगानं जलद गतीनं यष्टी रक्षकाला बीट करत असताना बॉल बागे ट्रॅव्हल झाला. थर्डमॅनला शॉर्ट थर्डमॅनला चेंडूला स्टॉप केलं. लेग बायस. प्रणित पाटीलला तुम्ही पाहता या मॅचमध्ये चांगलं एस्टिरेशन त्याचं तुम्हाला पाहायला मिळेल. प्रत्येक बॉलवरती क्षेत्ररक्षकाची बिबी तो इथे मात्र चेंज करत असताना त्याचंही कौतुक व्हायला हवं, कारण यष्टीरक्षक म्हटलं की नो डाऊट केंद्रबिंदू म्हणून त्याची ओळख राहिली आहे. आणि या मॅचमध्ये देखील आतापर्यंत जसा बॉल निसटला एक सिंगल आली आहे. लेग बायस. धावफलक 28. ऑन साईडला आडवा बाटणं खेचलाय, क्षेत्ररक्षक उपस्थित. वर कॅच. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय उपस्थित होते. नीरज पाटील होते डीप मध्ये. गरुड झेप घेत असताना बॉलला त्याने थांबवलं, स्टॉप केले, नाही तर हा षटकार होता, परंतु विकेट भीतीये.
पुढचा बॉल, अजून एक चांगला फटका, पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक. यालाच तर म्हणतात क्रिकेट. मगाशी आपण पाहिलं असेल तर अवघड झेल सोप्या रीतीने धरला आणि आता देखील थोडासा अवघडच होता. धावत पडत असताना पोहोचला जरूर, परंतु रबर बॉल आहे, जसा हातामध्ये पडला तसा निसटला आणि त्यानंतर एक सिंगल ॲड होती आहे. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल सिंगलच्या साथीने आता 29. याकडेवरती तुम्हाला पाल बेल. पुढचा बॉल, चांगला फटका आहे, तोच खेळाडू येईल पुन्हा एकदा बॉलवरती. पुन्हा एकदा बॉलला स्टॉप केलाय. नीरजला तुम्ही पाहताय चांगली फिल्डिंगचा दर्जा आता तुम्हाला या मॅचमध्ये जरूर पाहायला मिळेल. सलग दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा त्याने बॉलला स्टॉप केलाय आणि त्यामुळे आपण पाहतोय छोटा तीर गावकरी गंभीर असं म्हणायला हरकत नाही आहे या मॅचमध्ये. धावफलक 2च्या साथीने पुढे सरकत असताना 31 टू गो. 2 बॉलचा खेळ अद्याप शिल्लक या मॅचमध्ये. ओव्हर नंबर 3चा खेळ प्रगतीपथावरती असताना राईट मोर द विकेट. फुलटॉस, चांगला फटका, डीप मध्ये क्षेत्ररक्षक. नक्की तिथे घडले काय पाहावं लागेल आणि अखेर बॉल बाउंड लाईनच्या बाहेर षटकार. प्रशांत होते डीप मध्ये, प्रशांत पाटील स्टॉप करण्याचा बॉलला प्रयत्न पूर्णपणे फसला आणि त्यानंतर हा षटकार आला. धावफलक पुढे आता पुढे सरकेल. 37 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 3चा खेळ प्रगतीपथावरती असताना या मॅचमध्ये टर्न केला ऑन साईडला. सिंगलच घेतील कारण शेवटचा बॉल आहे. स्ट्राईक हवी आहे मयूर दिवेकरला या मॅचमध्ये, त्यामुळे आता सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकत असताना आतापर्यंत 38 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर आता चांगली टोटल सेट झाली या मॅचमध्ये. धावफलक 38. ओव्हर नंबर 4 प्रशांत. एक वेगळ्या रणनीतीने आता वाडेकर संघ खेळतोय. मागील मॅचमध्ये ज्यावेळेस आपण पाहिलं समोर पीसी संघ होता, तिसऱ्या ओव्हरमध्ये प्रशांत पाटीलला आणलं होतं, परंतु आता या 4थ्या ओव्हरमध्ये प्रशांतला आपण पाहतोय. आणि या मॅचमध्ये ते योगेश थोरात जो मागील मॅचमध्ये 4थं षटक त्यानं हाताळलं होतं, त्याला आता या मॅचमध्ये आपण पाहिलं तर 3रं षटक हाताळण्यासाठी खरं तर भाग पाडला आणि त्यानंतर धावफलक 38. आता टीमची टोटल जोडली आहे. ओव्हर नंबर 4चा खेळ प्रगतीपथावरती असताना बॉल तयार. पहिला बॉल ड्राईव्ह केला ऑन साईडला अलोंग द कार्पेट. बॉल चालला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचतोय, थोडेसे पंबल, 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न होतोय आणि दुसऱ्या धावेसाठी नवीन आलेला बॅटर त्याला मैदान सोडावं लागतंय. नवीन बॅटर मैदानावरती अक्षय. अजून एक चांगला फटका, मागचा पाय वाकवला आणि षटकार दाखवला, सिक्सर. हा षटकार आलाय. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल आता स्कोरबोर्ड वरती 45. अजून एक चांगला फटका आहे. ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न, डीपमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतात वेगाने. अतुल पोहोचलेत, त्यानंतर नीरज पोहोचलेत. 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न होतो आणि 2 धाबा ते वेगानं एकवटल्या जातील अक्षयच्या साथीनं. मयूर या मॅचमध्ये तुम्ही पाहताय चांगली धावगती देखील आता राखत असताना, कारण मयूर दिवेकरला माहिती आहे सिंगल आणि डबलची किंमत काय आहे, त्यामुळे या मॅचमध्ये देखील आता चौकार षटकाराची भाषा तो बोलतोय जरूर, परंतु त्यासोबत सिंगल डबलला देखील तितकंच महत्त्व देतोय, हे देखील विसरून चालणार नाही आहे.
ओव्हर नंबर 4. षटकातील काही चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक. प्रशांत शपल क्रॉस होत असताना अजून एक फटका चांगला आहे. खेळाडू डीप मध्ये पोहोचतात. ते धाव घेतलेली नाहीये. मोठे फटके खेचण्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू मयूर दिवेकरनं स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे या मॅचमध्ये. षटकातील काही चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक. बिग हिट यासाठी जर स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. बॉलला पाठवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दिवेकरच्या बॅटमधून अजून एक मोठा स्ट्रोक. सिक्सर. धाव फलक पुढे सरकत असताना 53. त्रेपन्न झालेत अतुल. चॉईस बॉल फक्त 2च सुरुवातीचे. किती बॉल शेवटचा बघ. 52 झाले का 53 झाले. तीन ओव्हरला 38 होत्या. एक बॉल डॉट आहे. 15 रन आलेत आतापर्यंत. 53 झालेत. चला अजून एक बॉल. स्विंग अँड मिस. गोल गिरकी घेतली होती जरूर, परंतु संपर्क नव्हता बॅटर बॉलचा. डॉट. शेवट गोड केले टीम वाडेकरने या मॅचमध्ये. आता 54 धाबाचं टार्गेट. या धाबा इथून चेस होतील की पुन्हा एकदा या धाबा रोखल्या जातील, नक्कीच आपण पाहणार आहोत. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये आवाज ऐकूया ओमकारजी शेट्टी सरांचा. धन्यवाद.
थँक्यू सो मच राहुलजी चव्हाण. या सगळ्यात ऑनगोईंग मॅचमध्ये टार्गेट सेट झाला. मॅचला मजा येणार. एक मोठं लक्ष समोर हर्षलवन वाडेकर. पहिला बॉल टार्गेट मोठं, वाडेकर नाव कुठे छोटं. पहिल्याच बॉलवरती लोब फुल टॉसला एक्स्ट्रा कव्हरला मारलाय. एक धमाकेदार सुरुवात. षटकार. स्ट्रायकर एंडला अतुल भोईर, नॉन स्ट्रायकर एंडला प्रणित पाटील. ही सलामीची जोडी आली आहे आणि गोलंदाजी मार्कवरती आल्या. बॉल ध्रुवांचल, युवांजय. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. थांबला, पाहिलं आणि तदनंतर वाट पाहिली आणि वाट लावली. सलग झालाय दुसरा. वाडेकरला ना फिरकी गोलंदाजीचा फरक धनराजादा पडत नाही. त्याचं कारण जर तुम्ही महाराष्ट्रातील टॉपेस्ट फिरकीपटू बॉलर्स अगेन्स्ट डेली खेळता, प्रॅक्टिस सेशनमध्ये, मग नेट प्रॅक्टिस असेल, ग्राउंड प्रॅक्टिस असेल आणि इकडे टाकलेला लेग ब्रेक, तदनंतर मागचा पाय पुढे घेत अगदी फ्रंट फूटला कमिट करत सहजच मारलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. एखादा लेदर बॉल क्रिकेटचा कोच यावा, त्यानं तुम्हाला स्टान्स शिकवावं. वाडेकरच्या गोलंदाजांना फिरकी बॅटिंगच्या अगेन्स्ट कसं शिकवावं हे खरं तर हातामध्ये बॅट घेतल्यानंतरच कळतं. ओव्हर द विकेट. जोरात टाकावे लागतील. या टीमच्या अगेन्स्ट चांगली बॉलिंग करायची आहे. टप्पा, ॲक्युरन्सी, विकेट. त्यामुळे मयूर दिवेकरला थोडंसं लवकर यायला होतं. इथे थ्रो थोडा खराब आणि मागे बॅकअप. स्वतः गोलंदाज करेल तोपर्यंत 2 धावा झालेत पूर्ण. 2 षटकार ज्या फलंदाजांना मारलेत त्याला स्ट्रायकेंडवरती आणणं म्हणजे येणाऱ्या 2 बॉलमध्ये अजून एक मोठ्या फटक्याची लक्षणं आहेत. मागच्या 4 बॉलमध्ये झालेत 14 धावा. धावफलकावर टार्गेट मोठं पार करायचा 50+. हा बॉल चांगला आहे. टप्पा पडलाय, खाली राहिलाय, आलाय डॉट बॉल. आत्ता 4 बॉलचा खेळ झाला आणि 1 डॉट, 2 षटकार अगदी आणि 1 डबल. अजूनही 2 बॉलचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. चांगली चालली आहे मॅच. गोलंदाज देखील युवांजय चांगला खेळतोय. पहिला त्यानं बॉल टाकला खूप चांगला होता, त्याच्यावरती षटकार तितकाच कडक आलाय. हा फटका फसलाय. बॉल हवेत, फाईन लेगला फिल्डर ओ कॅच ड्रॉप. झेल सुटलाय, मिळालंय या ठिकाणी जीवनदान. एक सिंगल. धनराज म्हात्रे आणि राजा म्हात्रे यांचं हे धमाकेदार असं आयोजन. खरं तर प्रवेश फी आणि कॅश प्राईज किती आहे त्यापेक्षा क्रीडांगण काय. काल पाऊस पडला, रोलिंग झाली, अगदी पूर्ण सिमेंटचा प्लॉट. मुंबईसारख्या ठिकाणी 1,00,000-2 लाखाच्या स्पर्धा होतात. तुम्हाला अगदी बॅटिंग करायला देखील सिमेंटचा प्लॉट मिळणं कठीण होऊन बसलं आहे. क्रीडांगणांचा अगदी पडलेला दुष्काळ, अभाव पूर्ण सध्या महाराष्ट्रभर. आता नवीन वडवली गावासाठी सुंदर क्रीडांगण आणि त्याचं नाव आपण पाहता या ठिकाणी शाहूराजा मित्रमंडळ नवीन वडवली आयोजित वरुण इन्फ्रा ट्रॉफी तुमच्या समोर त्याच मैदानावरती रंगती आहे. हा फुल टॉस प्रणित नाही सोडणार. आला तसा पाठवलाय, मिड विकेट सीमा पार गेलाय. एक दमदार फटका, षटकार, 6 धावा. षटक संपलाय मैदानावरती आणि धावफलकावरती 21 धावा. 18 चेंडू येणारे शिल्लक. 33 धावेची गरज. 18 चेंडू 33 धावा. टीम नितळस, आपण रेडी राहायचं. कॅप्टन, शेवटचं षटक जसं सुरू होईल आपण देखील टॉससाठी येऊन इकडे थांबा. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाल्यानंतर समीकरण मैदानावरती 18 मध्ये 33 बाकी आहे. मयूर दिवेकर येणार की अजिंक्य येणार, एक्झॅक्टली बॉलिंग ट्रॅकवरती कोणाचा वापर केला जाईल. त्यामुळे सुरुवात मयूर दिवेकरनं करणं खूप गरजेचं होतं कारण तुमच्याकडे रन्स होते 55-54. अगदी 4 ओव्हरची मॅच. नक्कीच एक चांगलं लक्ष या मॅचमध्ये तुम्ही ते सेट केलं. टार्गेट 54. मयूर दिवेकर गेम चेंजर. मग ते समीकरण आहे ना, या ओव्हरमध्ये 7-8 जरी आल्या विकेट न गमावता तरी वाडेकर कुठेतरी सेफ झोनमध्ये थांबेल. बट जर का इकडे 10 ते 12 आल्या तर खूप काही गमवेल शिरगाव. जर मयूर दिवेकरनं 2 विकेट्स काढल्या तर मात्र कमबॅक स्टोरी शिरगाव लिहिल. पहिला फुल टॉस डाऊन टू ग्राउंड, उचललाय, बॅटवर पाठवलाय, बाउंड्री लाईनच्या प्लॉटच्या बाहेर. अनदर बिग वन. इट्स एक्स क्लिअर अँड क्लीन माइट हिट. क्लीन एअर स्ट्राईक सुरू आहे आणि मयूर दिवेकर यॉर्कर अटेम्प्ट करत होतं. पहिल्या ओव्हर्समध्ये रन्स खर्च झाले. प्रेशर बिल्डअप
अगदी जे बनलंय ना आता बॉलरवरती ते तिकडनं थोडं रिकवर करणं कठीण आहे. मग आता मयूर दिवेकर या नावाला ते सारं काही शक्य आहे. या नावानं ते अनेक वेळा करून दाखवलं. हा वेगवान तेच तरार होता. बॅटन पॅडमधनं मिनी हेलिकॉप्टर, बट विकेटला बॉल, सिंगल कंप्लीट, थ्रो थोडासा उशिरा. आणि प्रणित आणि अतुल खेळतोय ना, त्यांच्यासमोर तुम्ही लेट करू शकत नाही आहात. इकडे रन्स बनवल्या जातील. सिंगलला डबल. टीमची टोटल धाव फलकावर अगदी सिंगल डबल्सनं पुढे चालली आहे. पहिल्या षटकात 21 आल्यात, त्याच्यामुळे अगदी मॅचचं चित्र आहे ना पूर्णपणे थोडंसं गणित सोपं होऊ लागलं. 27 झालेत, अर्ध लक्ष पार झालं आहे, अजून अर्ध बाकी आहे. चांगली होईल मॅच. एक चांगल्या षटकाची गरज आहे. हा एक्स्ट्रा बाउन्सर आहे आणि तो सरळ चालला आहे. खूप वरती होता, डोक्याच्या वरून फ्लाय झालेला हा बाउन्सर आणि धावफलक एकने पुढे चालला आहे. धावफलकावरती धावा झालेत आता. एक षटकार आय थिंक लेट अपडेट झाला. 21ची गरज असेल, थोडं चेक कर एकदा. 1 मिनिट प्रणित, एका बॉलनंतर स्कोर पोचवतो. थोडंसं स्कोर अपडेट होऊ द्या. हा लोवा फुल टॉस समोर मारलाय आणि तो देखील चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आला. षटकार. 6 धावा. पहिल्या षटकात 21 होतं. या ओव्हरच्या अगदी आपण रन्स टॅली करू. अजून एक मारलाय, तब्बल 3 आलेत या ओव्हरमध्ये सिक्सर. आणि मयूर दिवेकर त्याच्यावरतीच केलं आक्रमण. खूप खतरनाक बॅटिंग करतोय, खूप खतरनाक बॅटिंग करतोय. तर फायनली 2 ओव्हर संपलेत. नाही, 1 बॉल बाकी आहे. 44 रन झालेत आणि 13 बॉल शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी रन पाहिजेत 10. फटका फसला, मिस टायमिंग, बॉल हवेत, कॅचचा कॉल. ओ कॅच आली आहे. विकेटमध्ये काम केलं अतुलनं. खतरनाक बॅटिंग करत हा सामना एका आधी त्यानं टर्न केलाय. सदोतीसावेची एक तुफानी पारी अतुल भोईरच्या बॅटमधून आली आहे. एक षटकार मारल्या प्रणितनं. 12 बॉलचा खेळ शिल्लक या मैदानावरती. 10 रन्सची गरज आहे. ओव्हर विकेट. पहिलाच फुल टॉस, त्याच्यावरती आक्रमण झालंय आणि बॉल चाललाय स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. षटकार. जिंकण्यासाठी समीकरण आता सोपं आहे. 4 धावेची गरज आहे. अकरा चेंडू 4. मयूर दिवेकर आणि स्ट्रायकर बॉलर दोघं महागडे ठरले आणि इथे आता विकेटच्या शोधात आहे. वर्ल्ड स्टॉप. खूप चांगलं क्षेत्ररक्षण अंशुल भोसलेचं. अजूनही मॅच काही काळ मैदानावरती आपण प्ले करू शकतो, अन्यथा इकडे फिनिश झाली असती. हा स्टँडर्ड क्वालिटी फिल्डिंग. 10 चेंडू 3ची गरज आहे. बॉल तयार. इथे टप्पा पडला. बॉल अगदी आपण पाहता डावा स्टिकच्या बाहेर. एवढी डिलिव्हरी आउट टू द लेग स्टंप. दिस कॉल दी वाईट बॉल.
दी 2 ऑफिशियल अंपायर्स, 4 ओव्हरच्या 7 मॅचेस. हॅट्स ऑफ आहे दोन्ही मॅच ऑफिशियल अंपायर्सला. खूप चांगलं काम इकडे ते करतात. कोणताही DRS बॅटर्ससाठी नाही आहे आणि अतिशय चाणक्य बुद्धिमत्तेनं भरलेली अंपायरिंग. मॅच फिनिश. सामना जिंकला टीम हर्ष 11 वाडेकर. लगातार 2 सामने जिंकून नितळस आणि 2 सामने जिंकून वाडेकर आली आहे. आता या दोन्ही टीममध्ये आपण करूयात पुढच्या मॅचचा टॉस आणि 3 ओव्हरचा